शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती। जबाबदारीने बोलतोय। शिंदेंच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदमांनी केलेलं हे विधान, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यातून वेगवेगळे आरोप केले। मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला 10 वर्ष उलटून गेल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य दसरा मेळाव्यात केलं गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। रामदास कदम नेमकं काय म्हणाले ऐका। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती। जबाबदारीने बोलतोय। जबाबदारीने बोलतोय। मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज देखील त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? दुसरीकडे रामदास कदमांनी केलेल्या दाव्यावरून ठाकरे सेनाही आक्रमक झाली आहे। ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्याविषयी असं वक्तव्य करून बेईमानी करताय असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तर भास्कर जाधवांनी कदमांना सावली बारवरून खोचक टोला लगावलाय। आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उघडत असेल तर तुम्ही काय करणार? आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा, ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम महिलांच्यावर, महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे, ज्याला भडवेगिरी म्हणतात, त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात। आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। दरम्यान रामदास कदमांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केलाय। सत्य समोर येण्यासाठी माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं थेट आव्हान रामदास कदमांनी दिलंय। उद्धव ठाकरेंनी यावं ना माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांनी नाही सांगावं, असं घडलं नाही, हे उद्धवजींनी सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन। आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय। होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नार्कोटिक्स होऊन जाऊ देत, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत। सावली बार प्रकरणात योगेश कदमांच्या अडचणी वाढल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती। त्यानंतर रामदास कदमही ठाकरे सेनेविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले। अशातच बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला 1 दशक उलटून गेल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 महिन्यांवर आलेल्या असतानाच कदमांनी आत्ताच हे विधान का केलं? यामागे नेमका उद्देश काय? कदमांच्या विधानात खरंच तथ्य आहे का? आणि कदमांच्या विधानाला उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।